कोळसा धूळ प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांची उच्चस्तरीय समितीसमोर जोरदार बाजू। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये। वणी तालुक्यातील कोळसा धूळ प्रदूषणामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने अपर मुख्य सचिव महसूल विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। या अनुषंगाने समितीने वणी तालुक्यातील प्रदूषणग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर वणी महसूल भवनात झालेल्या बैठकीत विजय पिदुरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, पिकांचे नुकसान व नुकसान भरपाईबाबत जोरदारपणे भूमिका मांडली। यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच आजी माजी आमदार उपस्थित होते। अध्यक्ष महोदय विकास खारगे साहेब आणि आदरणीय सुधीर भाऊ यांचं मी मनापासून आभार मानतो की आमच्या वणी तालुक्यात 46 वर्षापूर्वी कोळसाखाली निर्माण झाल्या। आम्ही 46 वर्षापासून प्रदूषण मुक्त, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेनं हा GR काढून एक ऐतिहासिक कारण संपूर्ण भारतामध्ये केलं आणि ती समिती आज वणीमध्ये आलं, याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांनी जी काही माहिती या ठिकाणी आता दिली, खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच भाऊच्या प्रयत्नामुळे आणि येथील शेतकरी जे नुकसानग्रस्त आहेत त्यांनी मला आंदोलनात साथ दिल्यामुळे या ठिकाणी पंजाबराव कृषी विद्यापीठ, भारत कापूस अनुसंधान केंद्र नागपूर आणि निरी या 3 संस्था या ठिकाणी माती, पाणी आणि पिकाच्या वरची पानं आणि फुलं, मोहर या सगळ्यांचा या ठिकाणी अभ्यास करू शकला। परंतु साहेब, याचबरोबर ज्या मातीवर कोळशामध्ये विविध घटक असल्यामुळे ते साचलेले आहे, ते साचलेले घटक विलगीकरण आता कसे होऊ शकत नाही। त्यामुळे मातीची जी पोत आहे ही कम होते आणि 350 वर्ष या ठिकाणी मातीची पोत उत्पादक घटक होण्यासाठी निर्माण होत असेल तर हजारो वर्षाचे आमचे उपजीविकेचे साधन त्या वेपणीच्या या धुळीच्या कारणामुळे नष्ट होत आहे। त्याचा या ठिकाणी अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे। सोबतच हिवाळ्याच्या काळामध्ये आता या ठिकाणी 2 प्रश्न आहे भाऊ समजून घेण्यासारखे की ज्या ठिकाणून रस्त्यावर वाहतूक आहे त्या ठिकाणी कोळसा धुळी प्रदूषणामुळे शेतपिकाचे नुकसान, आणि दुसरं ज्या ठिकाणी CSP आहे त्या ठिकाणी कोळसा हँडलिंग होते आणि जेवढं पण जमीन अधिग्रहण केलं नाही तिथं मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी राहणार आहे। तर त्या हिवाळ्यामध्ये जे कोळशाचे धुळीकण साचले की ते पाण्यावर साचतात, तर प्रति 1000, 2000, 10,000 लिटरचा जरी आपण फवारणी पंप वापरला तरी धुळीकण नष्ट होत नाही, त्या जमिनीला त्या पिकाला ग्रोथ काही येत नाही। या संदर्भात चांगली उपाययोजना या ठिकाणी गरजेचं आहे। मी 2021-22 हंगामापासून त्या 2025-26 हंगामापर्यंत या ठिकाणी लढतो। सुधाकर बांदुरकर नावाचा कुर्लीचा शेतकरी आहे जो कुर्ली आणि सिंदोराच्या वंडावर त्यानं नापिकी झाली म्हणून 4 वर्षात आपली शेती अल्पदरानं 25 लाख एकरची 12 लाख एकराने विकली, कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह मी या ठिकाणी करू शकत नाही। म्हणून मी खारगे साहेबांना विनंती करेल, आपण अजून संशोधन करून या संदर्भात चांगला निर्णय घेणार आहे। आमचं 70% नव्हे तर 80-90% या ठिकाणी नुकसान आहे। यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना नंतर आम्हाला पूर्ण मदत द्या, परंतु मागील 5 वर्षाचं जे नुकसान आहे पूर्वलक्षी प्रभावाने या ठिकाणी आम्हाला प्रति हेक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने जे उत्पादन दाखवले आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं जे MSP ठरवले आहे बाजारभावाप्रमाणे उत्पादनानुसार त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होईल, या दृष्टीनं लवकर शासन निर्गमित होईल या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे। दुसरं असं, आता हे झालं शेती आणि मातीचं, परंतु जनावरांची निष्ठा ही काळी होत आहे, लघवी काळी होत आहे, कारण तो जो चारा खात आहे हा काळा कोळशानं युक्त चारा खातात। या संदर्भात त्याचं आरोग्य या ठिकाणी दिलं जाणं, आज बैल 1.5 लाख रुपयाचा आहे, गाय 1 लाख रुपयाची आहे, तर पशुधनावरती विपरीत परिणाम होत आहे। या अनुषंगाने सुद्धा प्राणीशास्त्र विभागाला घेऊन या ठिकाणी अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरं असं की वणी तालुक्यामध्ये कोळसा खाणी असं आहे, आपल्या देशामध्ये काही कायदे आहेत यामध्ये नैसर्गिक स्रोत वळवता येत नाही, परंतु WCL अशी संस्था आहे की त्याने नैसर्गिक स्रोत, ते नैसर्गिक नाले आहेत त्यांचं अधिग्रहण झालं की कोळसा खाणीच्या आतमध्ये येते म्हणून त्यांनी वळवले, बरोबर झालं, काही हरकत नाही। परंतु नव्यानं पूर परिस्थिती ज्या भागामध्ये कधी नालाच नव्हता, नदीच नव्हती, तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली, माती खरडून जात आहे, त्याची मोबदला देण्याचं पुणे प्रदूषक नियामक तत्व जे पर्यावरणामध्ये अट आहे, कलम आहे, या कलमावर ज्या उद्योग
ज्या लोकांचं नुकसान केलेलं आहे त्याला भरपाई देणं बंधनकारक आहे, गरजेचं आहे. परंतु ही समिती येईपर्यंत आजपर्यंत तसा प्रकार रेपोलीकडून किंवा कोणत्याच उद्योगाकडून घडणार तो या देशामध्ये कायदे आहे आणि हायकोर्टाचे जजमेंट आहे या संदर्भात. या अनुषंगानं आपण ते पर्यावरणाच्या संदर्भात विचार केला पाहिजे. आमची माती खरडून जाते, भूचे नुकसान होते आणि हे करत असताना तुम्ही जे शेती अधिग्रहण होणार नाही ते कायमस्वरूपी ते खाणीच्या जवळ राहणार आहे, मानव निर्मित खाणीच्या. आणि या मानव निर्मित खाणीच्या निसर्ग प्रवाह बदलल्यामुळे ज्याचं नुकसान होणार आहे ते नैसर्गिक आपत्तीमध्ये 13,600 भागणार नाही. तर ज्या उद्योगाला करोडो रुपये या ठिकाणी फायदा होत आहे त्यांनी त्याला शेतीवर जे उत्पादन होतं यासाठी एसडीओ आणि तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन या अनुषंगाने कसं नुकसान देता येईल याचा विचार मात्र या ठिकाणी झाला पाहिजे. त्या ठिकाणी स्ट्रक्चरला अटीव झालं पाहिजे. साहेब, आमच्याकडे चिमण्या नष्ट झाल्या, पशुधनामध्ये कावडे नष्ट झाले, आमच्याकडे जे महत्वपूर्ण वने झाडं होते ते नष्ट झाले. वारंवार तुडीचे कण साचल्यामुळे ते जागा उभे वाढून जात आहेत. आमच्याकडे कढीपत्ता हे आयुर्वेदिक वस्तू आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये कढीपत्ता घरोघरी लावला जाते. परंतु कढीपत्त्यावर जेव्हा कोळशाची डस्ट सारखे आपण जेव्हा खातो त्या चिवड्याची चूक कळवत येते. याच्यामुळे हे जे काही जैवविविधता आहे या ठिकाणी नष्ट होत आहे. या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. याच अनुषंगाने कोळशा धुळीमध्ये विविध विद्रुपीकरण महिलांच्या बाबतीत विशेष करून माझ्या माय बहिणी शेतीमध्ये 8 तास राबतात. उन्हाची तीव्रता या वणी तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्या कोळशाच्या धुळीकणाच्या संपर्कात आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. ते कोणत्याही फेऱ्या लगून जात नाही किंवा डॉक्टरच्या कोणत्याही उपचाराने जात नाही. या संदर्भात आपण त्या शेतकरी शेतमजुराला अॅप्रॉन काही कपडे अंगावरून घालून सुरक्षितपणे त्या ठिकाणी शेतीचा व्यवसाय उपजीविकेचा एक साधन आहे ते करण्यासाठी आपण उपाययोजना खनिज विकास निधी असो की एन्व्हायरमेंट जर स्वतंत्र निधी CSR कडे असतो त्याच्यातून करणार याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण उपाययोजना या ठिकाणी केली पाहिजे. वणीमध्ये 100 बेडचं रुग्णालय 2021 मध्ये मंजूर झालं. आज 2026 आहे, आधी 50चं मंजूर झालं, काहीच झालं नाही. 100चं मंजूर झालं, आज 6 वर्ष झाले, काहीच होत नाही. एवढी मोठी परिस्थिती भयावह असताना मानवी आरोग्याची, लहान बालकांची, ज्येष्ठ नागरिकांची अल्सरचे प्रमाण वाढले, कॅन्सरचे प्रमाण या ठिकाणी वाढले, श्वसनाचे प्रमाण वाढले, डोळ्यांचे विकार वाढले. आमच्या शाळेतले विद्यार्थी रस्त्याने येतात, पूर्ण डोळ्यात धूळ जाते, कानामध्ये धूळ, नाकामध्ये धूळ जाते. परंतु दुर्दैव आहे भाऊ, आपण खनिज विकास निधीचे निर्माते आहे. मी तुम्हाला आकडेवारी वाचून देतो. वणी एरियाची आकडेवारी 1694 करोड रुपये रॉयल्टी आहे राज्य सरकारला 5 वर्षाची. DMFI 500 करोड 5 वर्षाचा आणि NMPI जो सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो एन्व्हायरमेंटच्या रक्षणाकरता तो आहे 38 करोड रुपये. सांगा साहेब, 38 करोडचे 5 पैसे वापसणारे आम्हाला रॉयल्टीचे 1694 करोड रुपये आहेत ते त्याच्यात 5 पैसे वापरणारा आणि 500 करोड मगाची माझ्या खान आहे. नायगाव खतांचे 84 करोड रुपये जर वर्ष 24-25 ला मिळाले तर नायगाव खतांचे सावंगी गाव आहे, बनोरा गाव आहे. मग 84 करोड मध्ये किमान 60 करोड तरी त्या 3 गावात जर विकसित केले तर आपल्यासमोर सिंगापूरचे खिळक आहे ते वणी तालुक्यात आपण निर्माण करू शकतो. फक्त कृती आराखडा तहसीलदार आणि SDO आणि पंचायत समिती यांचा संयुक्त झाला पाहिजे. मग तुम्ही 25 किलोमीटरची त्रिज्या देऊ वारंवार हा खाणमध्ये ज्या खाणीमुळे पैसे करोड रुपयात आपल्याला मिळतात त्या त्रिजेचा वापर करून त्या शून्य सीमांकन जे आहे त्या ठिकाणी पाहिजे त्याचे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, व्यायामशाळा, लायब्ररी या संदर्भातले शेतीचा काही उपाय नाही, शून्य उपाय नाही. आरोग्याच्या संदर्भात भाऊ 2016 पासून हा खनिज विकास निधी खर्च होतो, 0 पैसे खर्च. कुठल्याही माणसावर उपचार झाला, कुठल्याही माणसाची तपासणी नाही जेव्हा की आरोग्यावर काय बांधल्या, नाल्या बांधल्या, आरोग्य केंद्राचे कंपाऊंड बांधले, बिल्डिंग बांधल्या. हे म्हणजे शाश्वत विकास नाही. दुसरं असं की जे लोक या ठिकाणी